अवैध गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी युवकाला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025-26च्या पार्श्वभूमीवर शांततामय व भयमुक्त वातावरण राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रधारकांवर कारवाई सुरू केली आहे। याच कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व पथक बार्शी पोलीस ठाणे हद्दीत असताना सहाय्यक फौजदार प्रकाश कारटकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। त्यानुसार विपुल शिवाजी यादव वय 29 राहणार वाणी प्लॉट बार्शी हा गावठी पिस्टलसह परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या आदेशानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले। अंगझडतीत त्याच्याकडे एक देशी बनावटी पिस्टल व 2 जिवंत कारतुसे आढळून आली। या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कारटकर यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली असून गुन्हा क्रमांक 57/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुमारे 50,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पथकात कुलदीप सोनटक्के, प्रकाश कारटकर, पोलीस हवालदार सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, धनराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे, अनवर अत्तार, योगेश जाधव यांचा समावेश होता।